तर रामटेक विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। शिंदे समर्थक आशिष जयस्वाल आमदार असताना इतरांची चाचपणी सुरू आहे। भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींची शिंदेसोबत भेट आणि चर्चा झाली आहे। तर मल्लिकार्जुन रेड्डी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। 5 वर्षांपासून तयारी सुरू, नेत्यांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवणार असं रेड्डींनी म्हटलेलं आहे। आहेत भाजपचे माजी आमदार आणि भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डीजी। ही चर्चा आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करताय म्हणून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची तुमची भेट झाली। रामटेकला मुख्यमंत्री साहेब आले होते, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भेट घेतली। मी नेहमी मोठे मोठे नेत्यांच्या निवेदन देत राहतो, विनंती करत राहतो लोकांसाठी। जी तयारी करता असंही कळलं। पण माझे आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीकडून रामटेक विधानसभा क्षेत्रातून मला आमच्या वरिष्ठांनी संधी दिली, नक्की मी त्या ठिकाणी लढणार आहे। तयारी करताय असे तयारी तो पार्टीकडून तयारी करून ठेवत लागेल। वेळेवर का निर्णय होतात काही सांगता येत नाही। आशिष जयस्वाल त्या ठिकाणी महायुतीचे शिंदे समर्थित आमदार आहे, असं असतानाही तुमची तयारी? आशिष जयस्वाल साहेबांना 4दा आमदार राहिले, काही स्थानिक प्रश्न आतापर्यंत प्रलंबित आहे, त्याच्यामुळे काही लोक त्यांच्या जे काही कार्यप्रणाली म्हणे काही लोक थोडं नाराज राहतात, एंटी इन्कम्पन्सी राहते, त्याचा फटका आमच्या महायुतीला बसू नये म्हणून मी जास्त जोमाने त्या ठिकाणी लोकांमध्ये काम करतो। ते तर फडणवीस साहेबांच्या जवळचे आहे, शिंदे साहेबांच्या जवळचे आहे। पण मी पण शिंदे साहेबांच्या जवळचा आहे, मी पण फडणवीस साहेबांच्या जवळचा आहे, मी गडकरी साहेबांच्या जवळचा आहे, बावनकुळे साहेबांच्या जवळचा आहे, हे सगळं चलत राहतात। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांचं, गजानन माटे, TV9 मराठी।